नमस्कार. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीवर वेगवेगळ्या समाज घटकांचा, मतांच्या घटकांचा प्रभाव पडत असतो. त्याच पद्धतीनं मागील काही काळामध्ये मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात अनेक मोर्चे निघाले, क्रांती मोर्चे निघाले आणि नंतर जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन मोठ्या तीव्रतेनं पेटलं होतं. जागोजागी सभा झाल्या, आंदोलनं झाली आणि शेवटी मराठा समाजाला ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांना छेद देऊन 10% आरक्षण राज्य शासनानं जाहीर केलं. ते आरक्षण टिकेल नाही टिकेल येणारा काळ ठरवेल, परंतु ज्या सरसकट कुणबी समाजाच्या प्रमाणपत्राच्या मागणीसाठी किंवा समाजामध्ये समाविष्ट करण्यात यावं, ओबीसीत समावेश करण्यात यावा या मागणीसाठी जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या मागणीची पूर्तता न करता वेगळंच काहीतरी या समाजाच्या पदरामध्ये शासनानं टाकलं आणि त्याचा रोष मराठा समाजामध्ये निश्चितपणे एका सुप्त अवस्थेमध्ये सध्या आपल्याला दिसून येतोय. मागील काही दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा असा एक सूचक इशारा दिला होता आणि मग त्या इशाऱ्याची परिणिती काय होईल आणि त्याचा फटका कुणाला बसेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी मित्र, पत्रकार मित्र नरेश ताकवते. नमस्कार नरेश. जसं मराठा समाजानं सरसकट कुणबीमध्ये आरक्षण मिळावं आणि ओबीसी मध्ये समावेश व्हावा यासाठी जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटून टाकला होता, म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून, आणि मराठा समाजानं देखील त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. पण जे आरक्षण मराठा समाजाला मिळालं होतं ते मिळालं नाही. म्हणून आज मराठा समाज हे सुप्तावस्थेमध्ये आहे. सुप्तावस्थेत याच्यासाठी म्हणतोय की एका वेळी लोकसभेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार उभे करून ही प्रक्रियाच खंडित करावी किंवा ठप्प करावी असा एक मतप्रवाह पुढे आला आणि दुसऱ्यांदा असा मतप्रवाह पुढे आला की लोकसभेतून एक उमेदवार सर्वांच्या मतानं द्यावा, पण तोही काही झाला नाही. परंतु जरांगे पाटलांनी एक सूचक इशारा असा केला की ज्याला पाडायचे त्याला पाडा. मला वाटतं की याचा अर्थ काय निघू शकतो? ज्याला मुळात तर काय झालंय की मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवातीला कुणबी दाखल्याचे प्रमाणपत्र द्या म्हणून अपील करण्यात आलं. राज्य सरकार म्हणून काही गोष्टी करायच्या त्यांनी केल्या, निश्चित हे मान्यच करावं लागेल. 10% आरक्षणही दिलं. तरी वेळोवेळी जरांगे पाटलांच्या भूमिका ह्या बदलत गेल्यामुळं कदाचित आणि समाज प्रचंड त्यांच्या मागे ताकदीनं उभा राहिला. मला वाटतं की आजपर्यंतच्या अलीकडच्या स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर समाज म्हणून जरांगे पाटलाच्या मागे मराठा समाज सर्व स्तरातला शेतमजुरापासून ते उच्च सरसकट सगळे त्यांच्या मागे राहिले. त्यांची मागणी, याच्या मागचा हेतू काय होता की एक सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य माणूस, कुठल्याही राजकीय सामाजिक पार्श्वभूमी नसलेला माणूस समाजासाठी झटतोय, निस्वार्थपणे झटतोय म्हणून समाज त्याच्या मागे होता. परंतु झालं काय की निवडणुकीचं जेव्हा हा मोहाल सुरू झाला उत्सव, त्यावेळेस त्यांच्या ज्या भूमिका होत्या की आपण गावातून 10 लोक उभं करायचे प्रत्येक गावातून आणि त्याच्यानंतर मग गावातून प्रत्येक लोकसभेतून एक उमेदवार उभा करायचा, असं जर ते झालं ते लोकशाहीला मारक होतं. म्हणून त्यांची जी कोणी मंडळी होती त्यांनी सगळ्यांनी त्यांना सांगितलं की हेच करणं संयुक्तिक राहणार नाही, लोकशाहीसाठी ते बाधक ठरेल आणि समाजात चुकीचा मेसेज जाईल. म्हणून त्यांनी असं ठरवलं की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. म्हणजेच कोण की आजपर्यंत ज्यांनी त्यांनी म्हणले की हा लढा कोणाचा आहे? मराठ्यांचा लढा आहे. पण कोणा मराठ्यांचा? ज्यांना आजपर्यंत प्रस्थापित मराठ्यांच्या बाबतीत ते कधी वंचित आरक्षणापासून म्हणा किंवा ज्यांना खरंच ह्या मराठा म्हणजे आरक्षणाची गरज आहे त्याच्यासाठी तो लढा आहे. आणि मग त्या सगळ्या समाजाला त्यांनी सांगितलं की प्रस्थापिताच्या विरोधात तुम्ही पाडा. मग ते कोणी असतील प्रस्थापित त्या भागातले, जसं आता ठीक आहे लोकसभेला नांदेडमध्ये असतील किंवा लोकसभेला ज्या पक्षाचे ज्या सगळे खासदार आहेत त्यांना पाडा. मला असं वाटतं की या पाडामागचा आणखी गर्भित आणि सूचक इशारा असू शकतो, कारण समाजामध्ये असा एक समज आहे की भाजप आणि देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणातले मुख्य अडथळे आहेत असं त्यांना वाटतं. म्हणून भाजपाच्या उमेदवाराला पाडा असं असू शकतं का? असू शकतं,
परंतु आपण जर सुज्ञ आहात, हम्म. पण आजपर्यंत मराठा आरक्षण असेल हम्म. एकदा दोनदा ज्यांनी कोणी टिकवलं हम्म. त्या भाजपचं सरकारनंच मागे दिलं होतं, त्यांनी टिकवलं. हम्म. दुर्दैवानं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि ते टिकलं नाही. मध्यंतरीचं सरकार बदललं. हा राजकीय त्याच्या आपण जेव्हा चर्चाच करायची असेल तर हाही विषय आहेच ना. ज्यांनी आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर सरकार बदललं, त्यांना टिकवता आलं नाही. अशोक चव्हाण तेच म्हणतात, देवेंद्र फडणवीसही तेच म्हणतात, अजित पवार तेच म्हणतात. म्हणजे आता जे काही 10% आरक्षण भेटलंय, आता ते खरंच टिकेल का नाही टिकेल आपण बघूयात. त्याचे काय होईल. ऐका ना, हे काय होतं की आरक्षण टिकवायची जबाबदारी आता राज्य सरकारची. हो ना. आणि मग राज्य सरकार काय करेल. तुम्ही जर पाडाझोडा म्हणत असताल तर तुम्ही जसं आता म्हटलं त्याप्रमाणे काही होऊ शकते ना. आणि मला वाटतं की ह्या पाडाझोडाचा फटका नांदेड जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. कारण मराठवाड्यामध्ये हे लोन आहे आणि नांदेड जिल्ह्यात थोडंसं जास्त आहे. कारण अशोकराव चव्हाण हे अचानकपणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले, याची नाराजी देखील नांदेडमध्ये आहे. आणि ज्या भाजपनं आरक्षणामध्ये अडथळे आणले आणि ज्या अशोकराव चव्हाणांनी वारंवार भाजपवर टीका केली की हेच आरक्षण मिळू देत नाहीत किंवा टिकू देत नाहीत म्हणून, तेच अशोकराव आज भाजपच्या मांडीला बसलेले आहेत. तेच आरक्षणाची बाजू मांडतात. म्हणून मग हा जो आहे दुटप्पीपणा, तर मला वाटतं की याच्यावर जास्त मराठा समाज नाराज आहे आणि याचा कदाचित सध्याच्या प्रस्थापित उमेदवारांना फटका बसू शकतो असा एक जनमानसाचा कल आहे. आपण पत्रकार म्हणून कोणत्या दृष्टिकोनातून नाही, माझं मुळात तर काय आहे की आरक्षणापेक्षा अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले हा रोष मात्र त्यांच्याच कार्यकर्त्यात जास्त आहे. माझं काय म्हणणं की भोकर आणि अर्धापूर आणि मुदखेड या भागामध्ये जास्त तीव्रता आहे. काय झालं की अशोकराव चव्हाण न सांगता भाजपमध्ये गेले. जाणार चर्चा माध्यमात होते, तुम्ही आम्ही करत होतो की अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर, परंतु ते अचानकपणे गेले आणि पक्षात प्रवेश केला. अशा पक्षात की ज्या पक्षात देवेंद्र फडणवीसांचा विरोध आम्हाला आहे नाही, मुळात किंवा आम्ही त्यांना मानत नाही. तुम्ही मानत नाही, परंतु काय झालं की तुम्ही हे नाकारू पण शकत नाही की देवेंद्र फडणवीसनंच तुम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे. हो ना. पण काय झालं की हा गैरसमज पसरवण्यात आला की मला सांगा की आपण सुज्ञ आहात की मग आजपर्यंतच्या प्रस्थापित राजकारणी कोण होते देवेंद्र फडणवीसच्या आधी. 50 वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा काय आजचा नाहीये. हा मुद्दा म्हणजे असं म्हणायचंय की ही राजकीय खेळी मूळ नाही तर काय. मला सांगा, समाज काय आज उपेक्षित आहे. ज्या वेळेस माझं तर सरळ म्हणणं आहे की मी एक पत्रकार म्हणून म्हणतो की ज्या वेळेस काँग्रेसेतर सरकार आली, ज्या वेळेस फडणवीस जोशी आले, त्या वेळेसच आरक्षणाचा मुद्दा काय येतो. हा विचार करण्यासारखा विषय ना. मला सांगा, मराठा समाज काय आज उपेक्षित आहे. माझं लहानपण गेलं, मी लहानपणी मराठा शेतमजूर पाहिलाय, वंचित मराठा मी पण पाहिलेला आहे. पण मला वाटतं की नांदेड जिल्ह्यावर जर आपण आता चर्चा केली किंवा इकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर मग अशोकराव चव्हाणांच्या बद्दलची जी नाराजी आहे ती मतदानापर्यंत टिकेल का, हा एक महत्वाचा भाग आहे. मग त्याच्यासाठी काय उपाययोजना पक्षाकडून केल्या जातात हाही महत्वाचा मुद्दा आहे. आणि जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर केली जाईल का किंवा त्यांची नाराजी कायम राहील का, हाही महत्वाचा भाग आहे. पण त्यांची जी नाराजी आहे त्यांच्यावरची कार्यकर्त्यांची ती नाराजी भाजपच्या उमेदवारासाठी त्रासदायक होईल का. नाही, मुळात काय झालं की आपण दिलीप की नांदेड जिल्ह्याचा आणि चव्हाण कुटुंबाचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. लोक पक्षही पाहतील असं मला वाटत नाही. शेवटी ही परीक्षा आहे अशोक चव्हाणांची की त्यांच्यावर खरोखरच लोक प्रेम करतात हे मतपेटीतून सिद्ध होईल. कारण आरंभी आपल्यालाही सर्वांना वाटलं की अशोकराव चव्हाण प्रतापरावला निवडून कसं आणतील अशी सगळी चर्चा होती. परंतु काही कमिटमेंट राजकारण आहे. नाही, राजकारण आहे. तुम्हाला कमिटमेंट आहे. तुम्ही आता राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात गेलात, तुम्हाला शब्द पाळावा लागतो मुळात. आणि मग पक्षानेही त्यांचा शब्द प्रतापराव पाटील चिखलीकरांपेक्षा ही जबाबदारी अधिक अशोकराव चव्हाण यांच्या खांद्यावर स्टार प्रचारक आहेत आज भाजपचे आणि अशोकराववरच जास्त जबाबदारी आहे. म्हणून परवा प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणले की मी निश्चिंत आहे कारण अशोकराव मला निवडून आणणार. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स आहे, हा जो आत्मविश्वास आहे, म्हणून अशोक चव्हाणांची ही खऱ्या अर्थानं सत्व परीक्षा आहे ही निवडणूक, असं मला वाटतं. बरोबर. कितीही रोष असला, आता मी पण बऱ्याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी तळागाळातल्या बोलतो, मी काय मोठे नेते आपल्याशी
बोलत नाहीत, कारण ते हवेतच आहेत. अशोक चव्हाणांच्या आजूबाजू जमा झालेले जे कोंडाळ आहे ते हवेतच असते, त्यामुळे त्यांना बोलण्यात अर्थ नाही. आपले साधे सर्वसामान्य बिचारे, सामान्य अशोकराव चव्हाणांचे जे समर्थक कार्यकर्ते आहेत ते म्हणले नाही हो, जरी आम्हाला भाजपला मतदान म्हणजे इच्छा जरी नसली पण तू साहेबामुळे आम्हाला मतदान करावं लागतं. म्हणजे दोन्ही बाजू आहेत, आहे साधक बाधक दोन्ही बाजू आहेत. परंतु मात्र एक आपण शेवट करूयात या विषयाचा, की जरांगे पाटील, मराठा समाज आणि मराठा समाजाची सध्याची भूमिका जर आपण बघितली तर मला असं वाटतं की मराठा समाज सध्या राखेखालचे निखारे असं आपण म्हणतो ना, तशा परिस्थितीमध्ये आहे. मग हे निखारे किती दिवस तेवत राहतील, त्याची धगधग किती दिवस राहील, हा एक भाग आहे. आणि त्याचा खरंच परिणाम या लोकसभा निवडणुकीवर होईल का, आणि या लोकसभा निवडणुकीनंतर जे रिझल्ट येतील, जे निकाल येतील, त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या आंदोलनाला, आरक्षणाच्या मागणीला जी काही दिशा मिळणार आहे ती त्यानंतर खऱ्या अर्थानं ठरेल. कारण पुलाखालून पाणी भरपूर वाहून गेलेलं आहे. मग मराठा समाज ह्या निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व काय दाखवतो याच्यावरून मला वाटतं नरेश की पुढची आंदोलनाची दिशा जरांगे पाटलांची ठरेल. ते म्हणतात की विधानसभा आहे, जिल्हा परिषद आहेत वगैरे असं असे, पण पहिला टप्पा हा लोकसभेचा आहे आणि याच्यानंतरच त्यांच्या आंदोलनाची तीव्रता खऱ्या अर्थानं कळेल असं मला वाटतं. आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्यापेक्षाही पाहणाऱ्यांकडे, ऐकणाऱ्यांकडे वेळ कमी आहे, म्हणून हा विषय आपण इथे थांबूयात. अजून नवीन विषय घेऊन आपण ह्या चॅनलवर येणार आहोत. तोपर्यंत निरोप घेऊयात. नमस्कार.